शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने हातकणंगले बसस्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करून तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला। हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर संजय चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, गेली अनेक वर्ष रखडून पडलेला कोल्हापूर सांगली महामार्गाचे काम तात्काळ सुरू व्हावे व हे काम रखडण्यामागे कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे ग्रामीण भागातील शेती उद्ध्वस्त होणार असून हजारो शेतकरी कुटुंबे आणि घरं उद्ध्वस्त होतील, पर्यावरणाची अपरिमित हानी होईल। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत ह्या महामार्गाला कायमस्वरूपी विरोध करणार आहोत। यावेळी राज्य सरकार विरोधात दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला। यामध्ये आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा, कोल्हापूर सांगली महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या आंदोलनादरम्यान विविध पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपल्या मनोगतातून राज्य शासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत राज्य शासनाचा जाहीर निषेध नोंदवला। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।